शेवगावात बेकायदेशीर मावा अड्ड्यावर छापा, 18,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शेवगाव येथील कोरडे वस्ती परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मावा निर्मिती अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेने शुक्रवारी छापा टाकून 18,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत मावा तयार करण्याच्या 2 इलेक्ट्रिक मशीन, 80 किलो तयार मावा, सुगंधित तंबाखू, 800 किलो सुपारी चुरा, कलर, 2 वजन काटे तसेच 2 कार जप्त करण्यात आल्या। पोलिसांनी कारवाई दरम्यान वसीम सत्तार तांबोळी वय वर्ष 38 आणि शाहरुख उर्फ जावेद सलीम शेख वय वर्ष 27 यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे आसिफ रेहमान तांबोळी याच्या सांगण्यावरून मावा तयार करत होते। आसिफ तांबोळी हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 657/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 व 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। प्रतिनिधी अयाज शेख, शेवगाव। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।